हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं ज्यांना आपण आद्य समाज सुधारक म्हणतो ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नमन करतो। आज आपल्या संघटन पर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सदस्यता नोंदणी यामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले महानगराचे अध्यक्ष जितेंद्र बंटीजी कुकडे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळे, डॉक्टर आमदार कृष्णाजी खोपडे, सुधाकररावजी देशमुख, प्रवीणजी दटके, विकासजी महात्मे, मोहनजी मते, संजयजी भेंडे, जयप्रकाशजी गुप्ता, धर्मपालजी मेश्राम, नानाजी श्यामकुळे, डॉक्टर मिलिंदजी माने, संजयजी बंगाले, बाल्याजी बोरकर, रामभाऊ अंबुलकर, अश्विनीताई जिचकार, श्री विजयजी आसोले, श्रीकांतजी आगलावे, रितेशजी गावंडे, विनोदजी कन्हेरे, गणेशजी कांतोडे, त्याचप्रमाणे सीताराम शेलोकर, या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी संघटन पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि नागपूर महानगराने आज सकाळी 8 वाजतापासनं संघटन पर्वाच्या निमित्ताने सदस्यता नोंदणीची मोहीम सुरू केली आणि पहिल्या 2 तासाच्या टप्प्यामध्येच 25,000 सदस्य नोंदवले। त्याबद्दल महानगराचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो। आज आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या महानगरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे 25 गणमान्य व्यक्ती यांना सदस्य बनवून घेण्याकरता माझा जो सदस्यतेचा रेफरन्स कोड आहे त्या कोडचा वापर करून 25 लोकांना आपण सदस्य केला आहे। त्यामुळे जरी ज्यांचा आपण सत्कार केला त्यांच्या एवढे 250 सदस्य मी करू शकलो नसलो तरी 25 सदस्य मी देखील सुधाकरराव केले आहेत हे सांगताना मला अतिशय मनापासून आनंद होतो आहे। आणि 25 अशा व्यक्तींना मी सदस्य केलं आहे की जो एक एक व्यक्ती 25,000च्या बरोबर आहे। त्यामुळे माझी सदस्यता ही योग्य प्रकारे सुरू झालेली आहे हे देखील मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माननीय अध्यक्ष महोदय आपल्यासमोर सांगू इच्छितो। भारतीय जनता पार्टी देशातली एक लोकतांत्रिक पार्टी आहे। आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये 2300 पेक्षा जास्त रजिस्टर्ड पार्ट्या आहेत। त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत। पण आपण जर विचार केला तर साधारणपणे एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी या 2 पार्ट्या सोडल्या तर सगळ्या पार्ट्या या कुठल्या तरी परिवाराच्या मालकीच्या पार्ट्या। आपण सगळ्या पार्ट्यांचा इतिहास बघा, त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे, त्यांचं जे संघटन आहे, त्याची जी रचना आहे, त्याची जी निवडीची पद्धत आहे, ही जर आपण बघितली तर जवळपास या 2300 पार्ट्या या सगळ्या खाजगी मालकीच्या पार्ट्या आहेत। पण राष्ट्रीय पार्टी म्हणून, कारण कम्युनिस्ट पार्टी आता राष्ट्रीय पार्टी राहिली नाही, राष्ट्रीय पार्टी म्हणून देशामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे जिची मालकी जनतेची आणि कार्यकर्त्यांची आहे। कुठलाही नेता
या पक्षाचा मालक नाही, भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे। या संविधानाप्रमाणे प्राथमिक सदस्य आपण तयार करतो। या प्राथमिक सदस्यातून आपली प्राथमिक इकाई तयार होते, तालुक्याची मंडलाची इकाई तयार होते, त्यातनं जिल्ह्याची इकाई तयार होते, मग राज्याची इकाई तयार होते आणि सगळे राज्य मिळून राष्ट्रीय अध्यक्ष नेमतात किंवा निवडतात आणि त्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय कार्यकारिणी आपली तयार होते। त्यामुळे खालपासनं वरपर्यंत पूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं चालणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे। आणि म्हणूनच याच पक्षामध्ये हे संभव आहे की चहा विकणारा पोऱ्या हा एका राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मग देशाचा प्रधानमंत्री देखील होतात आणि देशाच्या इतिहासातले सर्वाधिक लोकप्रिय अशा प्रकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी न राजकारणात कोणी पुढे आहे ना मागे आहे, कोणाचा वरदहस्त नाही, कोणी गॉडफादर नाही, तरी देखील इतक्या सर्वोच्च पदांपर्यंत ते पोचू शकतात। किंवा इथे बसलेले आपण सगळेच अशी आहोत की ज्यांनी खालपासनं काम केलेलं आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बूथपासनं वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत करत आज मी देखील मुख्यमंत्र्याच्या पदावर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 3 वेळा पोचलो। हे केवळ भारतीय जनता पार्टीत संभव आहे, कारण ही कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची पार्टी आहे। आणि म्हणूनच संघटन पर्वाला आपल्या पक्षामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे। 2014 साली ज्यावेळी माननीय अमितभाई शहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले, त्यावेळी अमितभाईंनी एक टार्गेट ठेवलं। टार्गेट हे होतं की भारतीय जनता पक्षाला भारतातला सर्वात मोठा पक्ष बनवणं टार्गेट नव्हतं, भारतीय जनता पक्षाला जगातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्याचं टार्गेट होतं। कारण तोपर्यंत जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा चीनचा कम्युनिस्ट पक्ष होता, ज्याचे 8 कोटी सदस्य होते, 8 कोटी। आणि भारतीय जनता पक्षाने संघटन पर्व सुरू केलं आणि कार्यकर्त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सदस्यता मोहीम राबवली। आपण 11 कोटी सदस्य या देशामध्ये तयार केले आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो। आणि हे 11 कोटी सदस्य केले म्हणजे कागदावरचे सदस्य नाही आहेत किंवा काहीतरी आकडा सांगायचा म्हणून नाही आहे। आपण जी सदस्यता करतो तिचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याचं सबमिशन इलेक्शन कमिशनकडे आपण करतो। त्याच्यामुळे काहीतरी मी आकडा सांगून दिला म्हणजे 25,000 झाले, मी 1 लाख सांगायचा, बंटीनी 3 लाख सांगायचा, असा आकडा चालत नाही। हा व्हेरीफाईड आकडा आहे। 11 कोटी व्हेरीफाईड अशा प्रकारचे आपण कार्यकर्ते सदस्य नोंदवले आणि त्यातनं जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी नावारूपाला आली। आज आपल्याला तो रेकॉर्ड तोडायचा आहे। महाराष्ट्रामधला आपला आजपर्यंतचा रेकॉर्ड 1 कोटी सदस्यांचा, 1 कोटी। यावेळेचं आपलं टार्गेट घेतलंय, 1.5 कोटी नागरिकांना सदस्य बनवायचं। हे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय मोदीजी, माननीय नड्डाजी आपल्या महाराष्ट्राचा आकडा सांगितलाय की आम्ही 1.5 कोटी सदस्य त्या ठिकाणी तयार करू। आणि खरं तर आपण बघितलं तर आता सदस्यता करणं सोपं झालं आहे, पण अकाउंटेबिलिटी वाढली आहे। पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं आपण रसीद बुकं घेऊन निघायचे आणि रसीद फाडायची, पैसे जमा करायचे, हिशोब चुकायचे, रसीद बुकं हरवायचे। मग अनेक लोकांच्या घरी अध्यक्ष 1-1 वर्ष चक्रा मारा, अरे रसीद बुक दे, रसीद बुक दे, रसीद बुक दे।
तो काही द्यायचा नाही, मग त्या अध्यक्षाला शिव्या पडायच्या. आता सगळं सोपं झालं आहे. देश डिजिटल झाला आहे, आपली सदस्यता डिजिटल झालेली आहे. आता आपण एक मिस कॉल दिला की आपल्याला डिजिटली छोटा फॉर्म येतो. तो फॉर्म भरला की तो फॉर्म भरल्याबरोबर आपण ऑनलाईन सदस्य होतो. पण याचे 2 फायदे आहेत. आता बोगस सदस्य कोणाला बनवताच येत नाही. जो सदस्य बनला त्याचा अकाउंट आणि अकाउंटेबिलिटी ही आपल्या सेंट्रल सर्व्हरला नोंदवली जाते. त्यामुळे आता कोणी चुकीचा आकडा देऊ शकत नाही. आणि प्रत्येक सदस्याशी संपर्क सूत्र ठेवण्याकरता त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे. त्यामुळे पक्षाची महत्त्वाची घटना, महत्त्वाची माहिती, देशातले महत्त्वाचे कार्यक्रम, सरकारच्या विशेष मोहिमा, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येतात. आणि म्हणून ही सदस्यता मोहीम आपल्या पक्षाकरता अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं संघटन पर्व आहे. आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला, महाराष्ट्राच्या गेल्या 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये सातत्याने 3 निवडणुका 100पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा जिंकणारा पक्ष एकमेव तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे. हे नजीकच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांना आणि पक्षांना करता आलं नाही. ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं. आणि 2014 साली 122 जागा, 2019 साली 105 जागा आणि 2024 साली न भूतो, मी भविष्यात म्हणत ना, भविष्यात रेकॉर्ड तोडू, पण न भूतो अशा 132 जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. आणि महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनातला पक्ष देखील भाजपच आहे, हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं. पण हा जो काही आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे, हा आशीर्वाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षाची लोकाभिमुखता, संघटनेची लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता, या तिन्ही लोकाभिमुखतेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू. आणि म्हणून या 3 गोष्टी वेगळ्या नाही आहेत. या 3 गोष्टींचं एकमेकांशी संबंध आहे. कारण शेवटी सत्ता आपल्याला मिळाली ती संघटनेमुळे आणि जनतेमुळे. कारण संघटनेने जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम केलं, कार्यकर्त्यांनी ते काम केलं. आणि म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं. या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे, ती कमी झालेली नाही. कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे. आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद, या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. संपर्काचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आपले हे सगळे सदस्य या संपर्काच्या माध्यमातून आपण तयार करू आणि मग त्यांचाच उपयोग करून आपण अशा प्रकारे आपला संवाद स्थापित करू की भारतीय जनता पक्षाला सातत्याने यश मिळेल आणि सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा हे आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू. आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराचं अभिनंदन करतो. आपण चांगली सुरुवात केली आहे. आज 1 लाखाचं टार्गेट आपण ठेवलं आहे. रात्री पूर्ण झालं तर मला फोन करा, आणि नाही झालं तर का नाही झालं हे म्हणूनही मला फोन करा. पण मला विश्वास आहे की तुम्ही जर ठरवलेलं आहे तर 1 लाखाचं टार्गेट आपण पूर्ण करू शकू. पण महानगराचं एकूण टार्गेट किती आहे? एका प्रत्येक विधानसभेतून 1 लाख आणि नागपूर महानगरमधून 1 लाख असे 7 लाख. नागपूर महानगराने 7 लाखाचं टार्गेट ठेवलं आहे. चांगलं टार्गेट आहे, पण याला मेहनत करावी लागेल. हे शक्य आहे का? 100% शक्य आहे. पण बिना मेहनतीने हे शक्य नाही आहे. नाहीतर बंटीजी माझ्यासमोर 7 लाख सांगतील
आणि नंतर 2च लाख झाले बंटीजी तर चालणार नाही. तुम्ही वाटल्यास 7 लाखाच्या ऐवजी 6,99,000 सांगा, पण जेवढे सांगाल तेवढे पूर्ण करा. त्यामुळे मला विश्वास आहे की सगळ्या मंडळांमध्ये, आणि मला सगळ्यात जास्त आनंद काय आहे तर तुम्ही माझ्या हस्ते सत्कार त्या लोकांचा केला की ज्यांनी आपल्या बूथमध्ये चांगल्या प्रकारे ॲव्हरेज, ज्यांचा सत्कार आपण केला त्या प्रत्येकाने ॲव्हरेज आपल्या बूथमध्ये 250 लोक, 250 सदस्य नोंदवलेले आहेत. म्हणजे 1000चा बूथ आपण विचार केला तर जवळपास ऑलरेडी केलेली आहेत. ही अतिशय चांगली अशा प्रकारची अचीवमेंट आहे, आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि 20 तारखेनंतर जो कार्यक्रम होईल त्या दिवशी मी थकून गेलो पाहिजे, इतक्या लोकांचा सत्कार करण्याची संधी ही मला मिळाली पाहिजे की शेवटी मी बंटीला म्हटलं पाहिजे की बाबा आता पुरे कर, यापेक्षा जास्त सत्कार मी करू शकत नाही. अशा प्रकारचं काम हे महानगरातल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी करावं, आणि माझ्यासहित आमदारांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं. अशा प्रकारची माझ्यासहित सगळ्या आमदारांना विनंती करतो. मला स्वतःला आदेश देतो, बाकीच्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.